जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरि जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरि हरि जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरि हरि जय जय राम कृष्ण हरे। जय 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 राम कृष्ण हरे। हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा। तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी। तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा। तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। बाप रखुमा देवीवर। बाप रखुमा देवीवर। तोहा विठ्ठल बनवा तोहा माधव बरवा। तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरे। 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 हरि जय जय राम कृष्ण हरे।
हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणक्षणाहाची करावा क्षणोक्षणे हाची करावा विचार हाची करावा विचार तरावया पार भव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान अगमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकाच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान बारकुमारी बारकुमारी जय जय बारकुमारी जय जय बारकुमारी जय जय बारकुमारी जय जय बारकुमारी वाढवा थोडस कमी 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 आहे क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार
क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार वया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाना रसगळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार तरवया पार भव सिंधु तरावया पार तरावया पार भव सिंधु तरावया पार तरवया पार तरवया पार भव सिंधु तरवया पार तरवया पार भव सिंधु नाशिवंत देह जाना रसगळ नाशिवंत देह जाना रसगळ तरवया पार भव सिंधु तरावया पार तरावया पार तरावया पार भव सिंधु नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य गातो
काळ गाळ काळ काळ आयुष्य खातो काळ काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य 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 खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणक्षणाहाची करावा विचार, क्षणक्षणाहाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, चरणा संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. क्षणक्षणाहाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. आणि या ज्यांच्या निमित्ताने जे प्रवृत्तीनिमित्त आहे, आजच्या ह्या दसऱ्याच्या महान पर्वावर ज्यांनी आपला देह माऊलींच्या चरणी, ज्या केळगाव परिसरामध्ये की जे सिद्धबेटातल्या निवासस्थानातलं माऊलींच्या चरित्रातलं एक महत्त्वाचं गाव आहे की ज्या ठिकाणी उपेक्षित काळामध्येही ज्या समाजाने ज्ञानोबारायांना किंवा निवृत्तीनाथ प्रभृती सर्व भावंडांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. आणि ताटीचं जे काही अभंग झालेले आहेत ती त्या ताटीच्या अभंगाची जन्मभूमी आहे. आणि अशा ठिकाणी ज्यांनी आपला पावन अशा प्रकारचं असणारं जे आपण साध्वी जीवन जगलो, जे पातिव्रत्य जीवन जगलो, त्याचं फलित म्हणून ज्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये आपला देह विसर्जन केला, त्यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त त्यांचं नाव आहे या ठिकाणी हरिभक्ती परायण असणाऱ्या आमच्या मातोश्री श्री सुंदराबाई मुंढे आणि त्यांचे सुंदराबाई ढाकणे आणि त्यांचे दोन चिरंजीव आपल्या सर्वांच्या परिचित असणारे हरिभक्तपरायण आमचे बंधुवर्य जनार्दन महाराज विनेकरी आणि त्यांचे दुसरे भाऊ असणारे बाळासाहेब ढाकणे आणि त्यांचे एक कन्यारत्न ज्या सौभाग्यवती लताताई. असं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, कोणाची सेवा मला घडावी तर आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांच्या. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. याप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण बंधुवर्य जनार्दन दादा त्यांच्याकडून ही सेवा घडलेली आहे. त्यांचे बंधुवर्य कन्या हे सर्वच ज्या कुलामध्ये हरिदास जन्म घेतात तर ते कुळ धन्य आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ अखंड
पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, हे वेदाची गर्जना आहे. मनुष्य जीवन खरं परिपूर्ण करायचं असेल, त्या जीवनामध्ये आपल्याला शाश्वती शांती प्राप्त करायची असेल, रम्य समाधान प्राप्त करायचं असेल, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, तर ज्यांनी आपल्याला हा जन्म दिलेला आहे त्या जन्मदात्यांच्या ठिकाणी आपण मरेपर्यंत आमरणांत आणि त्यांच्या मरणानंतरही त्यांची श्राद्धादी करणं हे त्या पुत्राचं परम कर्तव्य आहे. असं आपल्या वेदामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी पुत्र आत्मा वै पुत्र नामासी, पुत्र दुसरं कोण नसतो तर तो आपलं स्वतःचं स्वरूप असतो. तसं या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मातोश्री सुंदराताई या ठिकाणी त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, आत्मा आहे, तोच आमच्या जनार्दन महाराज, लताताई किंवा बाळासाहेबांच्या रूपाने या ठिकाणी प्रगट आहे. म्हणून आपल्याकडून आईवडिलांची सेवा, अतिथीची सेवा, गुरूंची सेवा ही आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. म्हणून अतिथीसुद्धा देवच आहे, आचार्य देवच आहे आणि माता आणि पिता ही दैवता आहेत. तेव्हा पुत्र शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये असा दिलेला आहे, पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रः. या ठिकाणी आपला जे काही नरक आहे, जर आपल्या पितरांचं त्या ठिकाणी काही वैगुण्य त्रुटी जीवनात झाले असेल, पापकर्म झाला असेल, तर ते पुत्र त्यांना त्या नारकीय दुःखापासून निवृत्त करून त्यांच्या सद्गतीला प्राप्त करून देतो. आणि म्हणूनच आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण आईवडिलांचं पुण्यस्मरण करणं, त्यांच्यासाठी सत्कर्म करणं आणि त्यांची परंपरा जतन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. किंवा हे माझी मिराशी, ही माझी वतनदारी आहे की चित्त तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान, करीना आपुले जतन. आणि त्याप्रमाणे हे जतन करण्याची, परंपरा जतन करण्याचं भाग्य आपणा सर्वांना आपतेष्टांना लाभलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आज हा जो पावन इथं तर एक पवित्र श्रीला इंद्रायणीचं तटाक आहे, 84 सिद्धांचा मेळा आहे, याशिवाय संजीवन समाधी आहे, भगवान परमात्मा श्री शंकर या ठिकाणी विद्यमान आहेत आणि या सगळ्या हरिभक्तांचा मेळा आहे. आणि अशा मेळ्यामध्ये या मातोश्रींचं पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्याचं आमचं भाग्य असं आहे की केवळ आमच्या बंधुवर्याची आज्ञा म्हणून या ठिकाणी आज दसऱ्याच्या पावन मुहूर्तावर ही त्यांच्या चरणी एक शब्दरूपी श्रद्धांजली किंवा कुसुमांजली आपल्याला प्राप्त करण्याचं भाग्य प्राप्त झाले. म्हणून आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. त्यांचे पुण्यतिथी न केल्याने त्यांचं काही बिघडणार नाही. ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी त्यांना आपल्या स्वरूपात समावेश केलं, आता त्यांचा प्रवास संपलेला आहे, पण आपल्याला अजून आपला प्रवास करायचा आहे. आणि आपल्यालाही या ठिकाणी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. आपलं वैकुंठातसुद्धा वास वैकुंठी पाहती, भक्त कैपा येथे येते. जो खरा हरिभक्त असतो, ती पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांची वाट भगवंत त्या ठिकाणी पाहत असतो. यमधर्म वास पाहे नित्यकाळ, म्हणे धन्य वेळ भेटत इथे. असे पवित्र आत्मा जे नामधारक असतात, त्यांचं शिक्षण किती झालं, त्यांनी काय अध्ययन केलं वेदाधिकाचं, याचं महत्त्व काहीच नाही. त्यांचा जो पवित्र आत्मा असतो त्याच्यासाठी काळ जो आहे तर तो यमधर्म वास पाहे नित्यकाळ. दररोज येणारे पापी लोक आणि त्या नरकामध्ये त्यांना दिलेली विविध प्रकारची शासनं, त्यामुळे यमाला सुद्धा उभं येतो. पण एखादा हरिभक्त जेव्हा त्या वाटेने जाताना, वैकुंठाला जाताना, यमधर्माला वाटतं की असा महापुरुष मला भेटावा किंवा अशी एखादी साध्वी स्त्री, तिचा वारा माझ्या अंगावरून लागावा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, त्यांचा वैकुंठातही सोहळा होतो आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. आता तुम्ही म्हणणार, एक सामान्य स्त्री आणि तिची काय कीर्ती आहे? तिची ही तर सर्वात मोठी कीर्ती आहे की आज दसऱ्याचा पावन मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपला देहपात होणं आणि त्यांचं पुण्यस्मरण आज हे जनार्दन दादा, बाळासाहेब, लताताई करत नाही, तर माऊली या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करतात. याच्यापेक्षा वैकुंठाचा सोहळा आणि भूमंडळामध्ये कीर्ती वेगळी काय असू शकते? विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणून या ठिकाणी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आपल्यालाही त्यांची सेवा घडत आहे आणि तरच आपल्या दैवाला पार नाही याचाच अर्थ अपार असणारं जे भाग्य आहे ते तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. म्हणून ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण त्यांच्या कृपाछत्राखाली एकत्र आलो आणि एकत्र आलो हे विशेष नाही, पण एकत्र येऊन आपण असं ठरवलं की जगद्गुरू तुकोबारायांच्या एका अभंगाच्या द्वारा यथाशक्ती यथामती संत गेले जया ठाया देवराया पाववी. त्या आपल्यातून मातोश्री ज्या भगवत प्राप्तीला प्राप्त झाल्या तर तशाच प्रकारची स्थिती आपल्यालाही प्राप्त व्हावी म्हणून जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग आपल्यापुढं वाचून दाखवला आणि त्याद्वारा आपल्यालाही आपल्या जीवनाचं परम मंगल कल्याण करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे यासाठी जगद्गुरू तुकोबाराय जणू काही ह्या प्रस्तुत अभंगाच्या रूपाने आपल्याला काही उपदेश करीत आहेत आणि त्या उपदेशाचं चिंतन, उपदेशाचा अर्थ सांगतो, उप म्हणजे जवळ आणि दिश म्हणजे दिशती म्हणजे दाखवणं, म्हणजे आपल्या हृदयात येऊन आपल्या जवळ येऊन आपल्याला परमात्म प्राप्तीचा मार्ग दाखवण्याचा जो विचार आहे त्याला शब्दाचा आकार देणं याचं नाव आहे उपदेश. विठ्ठल म्हणून आपल्याला एकच आहे, संत ज्या मार्गाने गेले किंवा साध्वी स्त्रिया ज्या मार्गाने आपलं जीवन घालवलं आणि आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाले त्याच वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो किंवा मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालव जाता न पडे गुंता कोठे काही. संत ज्या मार्गाने गेले किंवा ह्या साध्वी स्त्रिया संत सोयराबाई, संत जनाबाई, संत सखूबाई, अशा संत मुक्ताई ह्या स्त्रिया ज्या आहेत ह्या स्त्रिया आपल्या ज्या नारी रत्नांच्या आदर्श आहेत आणि त्यांचं ते ज्या मार्गाने गेल्या त्याच मार्गाने या ठिकाणी आमच्या ह्या मातोश्री सुंदराताई त्याच मार्गाने गेल्या आणि तोच मार्ग तुम्हाला आम्हाला तो कळायचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला आता सांगत आहेत की त्या आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्या पण तुम्हालाही तिथंच जायचं आहे, त्यातच तुमचं मंगल आहे, त्यातच तुमचं कल्याण आहे. परमार्थासाठी खऱ्या अर्थाने हे जे आयुष्य मिळालेलं आहे, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्याने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे त्या परमात्म्याचं जेणे हा जीव दिला दान, ज्याने आपल्याला हे जीवन प्राप्त करून दिलेलं आहे, ज्याने आपल्याला जन्म दिला, जो आपल्याला सांभाळतो आणि अंतकालाला आपल्याच पोटात सामावून घेतो असा असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. त्या परमात्म्याची सेवा किंवा संतांची सेवा, आईवडिलांची सेवा, अतिथीची सेवा, गुरूंची सेवा हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाठीचा कण्यासारखं मानलेलं आहे. जसं आता मी उभा आहे तर माझा पाठीचा कणा ठीक काम करतो म्हणून, पण जर पाठीचा कणा मोडला तर मी भुईसपाट होईल. त्याप्रमाणे ही ज्या काही आचारसंहिता आपल्याला लावून दिलेल्या आहेत की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ह्या ज्या वेदाच्या आज्ञा आहेत हा आपल्या पाठीचा कणा आहे जीवनामध्ये. आणि जेव्हा याचा आपण अतिक्रमण करतो, आईवडिलांची सेवा करत नाही, अतिथीचा सत्कार करत नाही, संतांची सेवा घडत नाही, देवाची सेवा घडत नाही, तर अशा लोकांचं जे जीवन आहे ते आजागळाप्रमाणे आहे की जसं शेळीला गळ्याला एक स्तन असतं पर सड असतो परंतु त्याच्यातून दूध येत नाही, तसं हे जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे असं ज्ञानोबाराय सांगतात. विठ्ठल आणि म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर यामध्ये माणसं सगळ्यांना वाटतं माझ्या जीवनाचं सार्थक व्हावं, सगळ्यांना वाटतं कल्याण व्हावं, पण होताना भिवंडी होते. याचं कारण काय आहे? कल्याणाचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जर आपण चाललो नाही तर आपल्याला कल्याण कधीच भेटत नाही. आपल्याला जीवनामध्ये सगळ्या अमंगलाला सामोरं जावं लागतं, जीवनात दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणून गणितासारखं आहे शास्त्राचे सिद्धांत जे आहेत. गणितात तुम्ही जगात कुठे जा बेदुने 4च अंक येणार,
तसं तुम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे तर तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्राने जे सांगितलं ना त्याचप्रमाणे आपण केलं पाहिजे. तर आपल्या मनाने जर काही कल्पना केल्या तर त्या आपल्याला खऱ्या सुखाला कारण होत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बरेच आमचे काही मित्र वगैरे येतात आणि ते सांगतात की आमच्या वडिलांचं किंवा आईचं वर्ष श्राद्ध आहे. मग त्या ठिकाणी आम्ही हे पिंडदान वगैरे करण्यापेक्षा आम्ही अनाथ आश्रमाला किंवा विधवा आश्रमाला देणगी देतो आणि त्याच्यापासून उलट ते सत्कारणी लागतं आम्हाला असं वाटतं, म्हणून आम्ही हे केलं तर चालेल का? हे वेदाने सांगितलेलं नाही. वेदाने तुम्हाला जे काही श्राद्ध पिंडदान सांगितलेलं आहे ते त्या अनाथाला मदत करणं हे वाईट नाही, पण जेव्हा तुम्ही श्राद्ध करता तेव्हा वेदाने सांगितलेल्याप्रमाणे त्या श्राद्ध केलं तरच त्या श्राद्धाचं फल प्राप्त होतं. म्हणून आपल्याला शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्राने सांगितलं राज्याचा त्याग करा तर आपण केला पाहिजे आणि शास्त्र म्हणेल ते सांडावे. राज्यही तृण मानावे. त्या राज्याला सुद्धा गवताच्या काडीसारखी किंमत द्यायची. शास्त्राने सांगितलं ना राज्य नको तर त्याला तृणासारखं मानायचं. आणि विष घ्या म्हटलं शास्त्र तर विष घ्यायला तयार व्हायचं, ते विरुद्ध मानायचं नाही. आणि असं ज्याचं सरळ मार्गी जीवन असतं, जो कोणतीही गोष्ट करायची ती शास्त्राच्या कसोटीवर घासून करतो, म्हणजे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे तो विधी तो करत असतो आणि त्यालाच हे फल प्राप्त होतं. त्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारची बुद्धी झाली की हे शास्त्रविहित असणारे हे पुण्यस्मरणाचं कर्म जे आहे ते या ठिकाणी माऊलींच्या चरणकमलाजवळ ह्या पावन वायुमंडळामध्ये करायचं आणि ते त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. तो जी तुम्हीच दिलेलं जे आम्हाला सामर्थ्य आहे तुमच्या सामर्थ्याने आम्ही करतो आणि तुमची सेवा म्हणून तुमच्याच ठिकाणी समर्पण करतो. त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासे, पावे फळ ज्याने दिले त्याचे फळ आपणासे, पावे फळ आपणासे, पावे फळ आपणासे. हे आपल्या वाडवडिलांच्या पुण्याई मिळालेलं हे त्यांनाच समर्पण करायचं. देवाच्या कृपेमुळे केलेलं देवालाच समर्पण करायचं. संतांच्या कृपेने मिळालेलं त्यांनाच समर्पण करायचं. अशी आपली जीवनशैली असली पाहिजे आणि त्यासाठी आज जगद्गुरू तुकोबरायांना देखील याचा आनंद वाटतो. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी सीताराम बाबा जगताप सांगायचे की या ठिकाणी हा दसरा मुहूर्त आहे. दसरा म्हणजे 10 म्हणजे पंचज्ञानेंद्रिय देवाने दिलेले आहेत, पंचकर्मेंद्रिय दिलेली आहेत. उद्या एकादशी आहे म्हणजे 11वं जे आहे ते आपलं मन आहे. ज्याने आपल्या जीवनामध्ये 5 ज्ञानेंद्रियाचा निरोध केला म्हणजे शास्त्राच्या विरोध केलं नाही, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केलं आणि विरोधी ते केलं नाही. शास्त्र जे म्हणतं करा ते केल्याशिवाय राहिला नाही आणि नका करू म्हटला तर जीवनामध्ये प्राण जाण्याची वेळ आली तरी ते निषिद्ध कर्म केलं नाही. असा जो पुरुष आहे ज्यांनी पंचज्ञानेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, पंचकर्मेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे. डोळे म्हणतील ते पाहत नाही, शास्त्राने सांगितलं का ते पाहिल. डोळ्यांनी नका पाहू म्हटलं तरीसुद्धा त्या ठिकाणी जर ते पाहण्यासाठी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते पाहावं असं शास्त्र सांगतं, ते पाहिल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकाराने आपल्याला या जीभ आहे हे वागिंद्रिय आहे, जे बोलू नये असत्यम मा ब्रूयात, असत्य खोटं बोलणार नाही आणि सत्यम ब्रूयात, सत्य बोलल्याशिवाय राहणार नाही. असा ज्याने इंद्रियांचं नियमन केलं, आपली पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली, असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला खरा हा दसऱ्याचा आनंद प्राप्त होतो. दसरा दिवाळी तोची माझा सण आणि सखे हरिजन भेटतील. या ठिकाणी संतांचा सहवास आपल्याला जो होतो तो खरा काय आहे, तोची दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन, तोची माझा सण सखे हरिजन भेटतील. आमच्या जीवनामध्ये हरिजनांची भेटी, हरिजना सवे भेटी आणि नवो अंग संग तुटी. संतांच्या समागमात राहिलं का आपल्याला दररोज दसरा आणि दिवाळी आहे. ते सांगायचे, जगताप महाराज सांगायचे की पंचज्ञानेंद्रियाचा केला का उद्या एकादशी आहे.
मग 11वं इंद्रिय आहे मन. मनाचाही ज्यांनी निरोध केला त्यांना पुढे येणारी जी दिवाळी आहे ती दिवाळीचा आनंद भोगता येतो. बघा, दसऱ्याला काही लोक बळी देतात, आता कुणी रेड्याचा, कुणी बोकडाचा. तर त्याच्यामध्ये ते म्हणायचे की हा दसरा जो असतो तो त्याच्यासाठी घसरा असतो, आणि जर ह्या घसऱ्यातून तो वाचला तर त्याला दिवाळी पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल ह्या एकादश इंद्रियाचा 11 इंद्रियाचा निरोध करणारा पुरुष आहे. त्याच्या जीवनामध्ये धनत्रयोदशी पण येते, नरक चतुर्दशी पण येते, आणि अमावास्याच्या दिवशी त्याला दिवाळीचा आनंद मिळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ह्या दिवाळीच्या पर्वाचा आपल्याला आनंद मिळावा. ज्ञानोबाराय सांगतात काय, मी अविवेकाची काजळी फेडोनी ज्ञानदीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. भगवान परमात्मा म्हणतात, जो मला शरणागत झालेला आहे, जो माझी काया वाचा मनाने सेवा करतो, त्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या अंतःकरणात असणारा जो अविचार आहे तो मी त्याच्या हृदयात शिरतो, विचाराचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करतो, आणि त्याचा अज्ञान अंधकार जेव्हा पूर्ण नष्ट होतो तेव्हा त्याला जे काही निरंकुशा तृप्तीचा ढेकर येतो की आजी आनंदुरे आजी परमानंदुरे. या ठिकाणी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, किंवा आज काय आहे ती या ठिकाणी केवळ दिवाळीचा आनंद आहे. आणि ती विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य म्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. ते राजा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य म्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. असा एक महापुरुष आहे की त्याच्या ठिकाणी हा दिवाळी म्हणजे कार्तिक वद्य अमावास्या, आपला अश्विन वद्य अमावास्या एवढाच दिवाळीचा दिवस नाही, तर त्या ठिकाणी त्याला नित्य दिवाळी आहे. सदा नित्य निरंतर दिवाळीचा आनंद त्याला भोगता येतो. आणि असं व्यक्तिमत्व जर आपलं तयार करायचं असेल, अशा व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या जीवनामध्ये करायचा असेल, तर त्याच्यासाठी जगद्गुरू तुकोबाराय मायेच्या ममतेने आपल्या हृदयात प्रविष्ट होऊन आज आपल्याला उपदेशात्मक प्रकरणातला हा अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी पुढे गेले ते निधाई झाले. जे आपल्या अगोदर संत गेले तर ते संत गेले जया वाटा आणि देवराया पावळी. संत ज्या वाटेने गेले आणि कृतकृत्य झाले, ती कृतकृत्यता
तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आज हे आजींचं पुण्यस्मरण हे प्रवृत्तीनिमित्त आहे. पण त्यांच्याच कृपेने त्यांच्याच कृपाछत्राखाली बसून आपण या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ बसल्यावर जगद्गुरू तुकोबाराय तुम्हाला आम्हाला आपल्या वाढ मोठ्या मायपोटामध्ये सामावून घेऊन आपल्या हृदयामध्ये हृदय एक झाले आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले या न्यायाने आपल्याशी बोलतात. आणि ती अभंगवाणीतलं प्रथम चरण आहे की तुम्हाला जर हे परम सुख पाहिजे असेल आणि तुम्हाला दुःख संबंध विवर्जित अशा प्रकारचं सुख पाहिजे असेल तर याचा उपाय जो आहे तो या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात. क्षण क्षणाची क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची क्षण क्षणाची क्षण क्षणाची विचार क्षण क्षणाची तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सखा नाशिवंत देह तरावया पार भवासिंधू तरावया पार तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह प्रातस्मरणीय वंदनीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, लोक परमार्थ करतात पण परमार्थ करीत असताना पायाला भोवरा बांधल्यासारख्या तीर्थयात्रा करतात, जप करतात, तप करतात, अनेक प्रकारची व्रत वैकल्य करतात. परंतु परमार्थ हा विचाराचा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी महाराज म्हणत असत की मनुष्याने एकच करावं. जर माणसाला खरं सुख पाहिजे असेल तर आपल्या दिवसातले 24 तास खरं तर परमात्म्याने आपल्याला जे आयुष्य दिलेले आहे ते रात्रंदिवस त्याचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. आपल्या फक्त ही मनुष्य योनी आहे. या जन्मामध्ये मनुष्याने रात्रंदिवस चिंतन करावं आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. याच्यासाठी हे जीवन दिलेलं आहे. परंतु आपण त्या परमात्म्याने ज्याने जीवन दिलं त्याला विसरलो आणि ज्याच्याशी आपला काही संबंध नाही अशी जड असणारं धन घरदार किंवा चेतन असणारे पती पत्नी पुत्र यांच्या मोहामध्ये आपण त्या परमात्म्यापासून फार फार दूर गेलो. आणि अशा वेळेला आपल्याला तो परमात्मा सुखरूप आहे. सुखाचे 2 पत्ते तुकाराम महाराज सांगतात.
सुख एक ह्याची ठाई बहु पायी संतांचे. संतांचा सहवास गेला ना, संतांचा सहवास तोची स्वर्गवास. संतांचा संगत ही राहणं म्हणजे स्वर्ग आहे. आणि उदास तो अनर्गळ नरक तो उदास अनर्गळ. आणि दुष्ट दुरात्म्या लोकांच्या संगती राहणं हेच नरकाचं दुःख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं असं आहे, सुखरूप आयसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुख संतांजवळ आहे आणि सुख पांडुरंगाजवळ आहे. मग दोन्हीपैकी कुठं जावं? कुठेही गेलं तरी सारखंच आहे. कारण देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुम्ही संतांना शरण गेले तरी देव तुम्हाला मागे पुढे उभा आहे सांभाळीत. आणि देवाला शरण गेलं तरी तुमच्या कल्याणासाठी देव म्हणतो मी सुद्धा संत रूपाने येईल. की त्या ठिकाणी माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा कधी झाली समजावी, जर आपल्याला देव आणि संत सोडून खऱ्या सुखाचा शोध आपल्याला कुठंच लागणार नाही असा आपल्या मनाचा निश्चय झाला की समजायचं आता 100 जन्माने का होईना, शता तरी एका जन्माच्या शेवटी ज्ञानोबाराय आपल्या आपल्या अंकावर आपल्याला घेणार आहेत. परमात्मा हा आपला अंगीकार करणार आहे. आज अशा प्रकारचा निश्चय वाटावा. आणि हा निश्चय कधी वाटत असतो? हा निश्चय वाटत असतो क्षणाक्षणाला विचार केला तर. थोडक्यात काय आहे की परमार्थ हा विचाराचा परमार्थ आहे. नुसत्या तुम्ही काय क्रिया केल्या, एका झाडाला उलटं टांगून बसले की एका अंगठ्यावर उभं राहून तुम्ही कठोर तपश्चर्या केली, याच्यापेक्षा हे करण्यापाठीमागचा विचार काय आहे तर विचारा वाचूनी न पविजे समाधान. विचाराशिवाय कोणत्याही मनुष्याला समाधान प्राप्त होणं कधीच शक्य नाही असं जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल 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 म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की प्रत्येक मनुष्याने दिवसात, तुम्ही म्हणता ना आम्हाला खूप काम आहे, तुम्ही तर पार इतक्यापर्यंत बदललं आहे की म्हणता आम्ही केलं असतं परमार्थ, भजन पूजन केलं असतं, पण आम्हाला मरायला सुद्धा सवड नाही. जणू काही म्हणजे याच्या हातातच आहे. विठ्ठल 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 अशा जीवांची तुकाराम महाराजांना फार कीव येते. जे का रंजले गांजले, या ठिकाणी जे त्रिविध तापाने होरपळलेले आहेत त्यांना शारीरिक रोग आहे, मानसिक रोग आहे, शत्रूंचा त्रास आहे, व्याघ्र वृश्चिकादिकांचा त्रास आहे, आता हे अतिवृष्टी आहे, अनावृष्टी आहे, अशा सगळ्या त्रिविध दुःखाने लोक संतप्त झाले. आणि काही लोक जे आहे तर ते शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयात रंगून गेलेले, त्यांना देवाची आठवणसुद्धा राहत नाही, अशा प्रकारचे लोक आहेत. तेव्हा थोर या जनाचे वाटेबा आश्चर्य, न करीती विचार का हिताचा, कोण दम ऐसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. असं तुकाराम महाराज आश्चर्य वाटतं त्यांना की या लोकांनी कोणता विश्वास यांच्याजवळ आहे, कोण मला शेवटी कामाला येणार आहे. निदानीचा एक पांडुरंग हे यांच्या लक्षात काय येत नाही, याचं तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटतं. आणि अशा वेळेला तुकाराम महाराज सांगतात की विचाराने परमार्थ केला पाहिजे. आणि तो विचार कसा केला पाहिजे? काय लोक म्हणतात अहो विचार करूनच ही गोष्ट ठरवली पण टिकली नाही. विचार करून जर तुम्ही निश्चय केला असता तर निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. आता समजा एवढा मोठा पाऊस येतो आणि त्याच्यामध्ये एकाने सांगितलं मी मोठा बांध केलेला आहे, वाळूचा मोठा बांध केलेला आहे, आता मला कुठल्याही भीती नाही. पाऊस आला तरी ते पाणी खाली येणार नाही, उलट ते पाणी काय होईल साठून राहील आणि माझ्या जमिनीच्या भरणीसाठी ते उपयोगाला येईल. आणि जेव्हा का मोठा पुराचा लोंढा आला तो त्या वाळूच्या बांधाला मोडून वाहून घेऊन जातो. त्याप्रमाणे आम्ही निश्चय करतो पण हे दृढ निश्चय नसतात. शेंडी तुटो की पारंबी तुटो. एक तर काय आहे मी भगवंताची प्राप्ती तरी करीन, नाहीतर काय देहमवा पातयामी कार्यमवा साधयामी. ह्या जन्मात मी एक तर देवाची प्राप्ती करील, नाहीतर माझा देह त्या प्राप्तीच्या साधन करीत असताना पडेल. पण आता माझं ठरलेलं आहे की मी ह्या परमार्थ मार्गाला कधीही सोडणार नाही. असा दृढ निश्चय असला
तर तेच माणसाजवळ खरं बळ असतं. परंतु तशा प्रकारची स्थिती मनुष्य करत नाही आणि त्यामुळं विचार जो केलेला आहे तो अपरिपक्व अशा स्वरूपाचा असतो, तो परिपक्व दृढ या स्वरूपाचा नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी महाराज सांगायचे 24 तास तुम्हाला वेळ नाही ना, तुम्हाला फार कामात आहे ना, तर तुम्ही फक्त देवासाठी, संतांसाठी, तुमच्याच कल्याणासाठी फक्त 5 मिनिट द्या. आणि ते 5 मिनिट असं द्या की सगळं जग विसरून जा. आणि त्या 5 मिनिटामध्ये एवढाच विचार करा, मी नेमका कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, माझ्या जीवनात दुःख का, माझ्या जीवनात हा नित्य वाढणारा वृद्धिंगत होणारा आनंद का नाही, मला मरण निश्चित येणार आहे, त्या मरणाला मी सामोरा जाण्याचं धैर्य माझ्या ठिकाणी आहे की नाही, अशा गोष्टींचा 5 मिनिट विचार करा. त्या विचाराने तुम्हाला हळूहळू तो विचार जो आहे तो तुम्हाला वैराग्य निर्माण करील, तुमच्या अंतःकरणामध्ये विवेक निर्माण करील, तुम्हाला मनाचा इंद्रियांचा संयम व्हावा लागेल, अंतःकरणात शास्त्राविषयी संताविषयी श्रद्धा निर्माण होईल, तुमचं चित्त एकाग्र होईल, तुमचे इंद्रिय विषयांपासून निषिद्ध विषयापासून दूर होतील आणि तुम्हाला रात्रंदिवस तळमळ लागेल की कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माणसाने किती जरी बळ असलं, शारीर बळ, मनोबल, बुद्धिबल, आणि लाथ मारील तिथं पाणी काढील असा त्याला किती गर्व असला तर एका क्षणात जिरून जातो. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय तर या अभंगात सांगतात की क्षण क्षणाहाची करावा विचार. क्षणा म्हणजे एका क्षणाला नाही, ह्या क्षणाला विचार करावा. कोहम, मी कोण आहे, कथमिदम जातम, हे जगत कसं उत्पन्न झालं, कोवई कर्ताश्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे, उपादानम किमस्त्यह, ह्या जगाचं मूळ कारण कोण आहे. अशा प्रकार विचारो स्वयं ईदृशा, ह्या विचार मनुष्याने केला पाहिजे. आणि हा विचार एका क्षणात होत नाही. आपलं हे 100 वर्षाचं आयुष्य जर मिळालं तर शतवर्ष मानवदेह ना, अल्प आयुष्य मानवदेह आणि क्षत गणिले ते अर्धरात्र खाये, पुढे बालत्व पीडा रोग क्षय, काही भजनासी उरले ते पाहेगा. या ठिकाणी 100 वर्षाचं आयुष्य पण बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता आणि मरे मागुता जन्मधरी, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी. अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. आणि तो विचार कोणता आहे? काही लोक म्हणतात हा माणूस फार विचारी आहे. फार विचारी म्हणजे त्यांनी असं ठरवलं की मला कंपनी काढायची आणि त्यांनी इतका विचार केला आणि इतकी व्यवस्थित कंपनी स्थापन केली आणि इतके पैसे मिळवले, हा माणूस फार विचारी आहे. अरे त्यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला. फक्त जो मनुष्य दुपारी विचार केला कशासाठी? पैशासाठी. आता तो जेव्हा एका कंपनीचा मालक कोट्याधीश झाला तेव्हा भूक लागल्यावर त्याला एकच भाकर लागते आणि जो दिवसभर कष्ट उपसतो मजूर त्याला एकच भाकर लागते, आहे की नाही. त्यांनी फक्त दुपारची भ्रांती दूर केली, उदराची जी काही चिंता होती ती दूर केली. पण मनुष्याने तो काही मरणमारी विद्या शिकला नाही. मरणाच्या वेळेला त्याची काय स्थिती होईल पहा. त्या ठिकाणी सर्वच्या सर्व दुःख जी आहेत ती सगळी एकवटून येतात. मरणाच्या वेळेला शास्त्रात वर्णन केलं की 1000 इंगळ्या एका वेळेला दंश केल्यावर जे काही आपल्याला वेदना होतात तेवढ्या वेदना मृत्यूकालाच्या असतात. त्या वेदनांना कसं टाळावं, त्यावेळेला सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की आपले मरण पाहिले म्या डोळा आणि झाला तो सोहळा अनुपम्य. अशी मरणमारी विद्या कुठं शिकलेला आहे. तेव्हा ही मरणमारी विद्या जर शिकायची असेल तर या ठिकाणी आपल्याला जो विचार करावा लागतो तो विचार वेगळा आहे. नाहीतर लोक विचार करतात. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मनुष्य एक दिवस ओट्यावर उभा होता आणि तिथून एक म्हशीची झुंड चालली होती. एक म्हैस अशी होती की त्या म्हशीची वरची शिंग, दोन्ही शिंग एकत्र आलेली होती आणि मध्ये मोठी त्या ठिकाणी अवकाश होता. तो विचार करायचा ह्या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं जाईल का,
ह्याच्यामध्ये आपण जर डोकं केलं तर जाईल का पलीकडं, असा 6 महिने विचार करत होता. एक दिवस म्हैस आल्यावर त्याचा विचार झाला की बहुतेक आपलं डोकं त्याच्यामध्ये जाईल, आणि म्हणून त्याने डोकं केलं. म्हैस उधळली, मग काय त्याच्या सगळ्या ती म्हैस जिकडं उधळेल तिकडं काय त्याचं होईल ते झालं. त्याच्या सगळ्या अंगाची सालपटं निघाली. शेवटी लोकांनी कसं तरी त्याचं मस्तक त्याच्यातून बाहेर काढलं आणि त्याला विचारलं, अरे भल्या माणसा, तू ह्या मस्तक म्हशीच्या शिंगात घातलं, एवढा विचार कसा नाही केला? ते म्हणजे तुम्ही मला काय अविचारी समजता का? 6 महिने विचार केला. विठ्ठल 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 विठ्ठल. हा केलेला विचार निष्फळ आहे. म्हणून ह्या परमार्थातला विचार कोणता आहे माहिती आहे का? मुख्य विचार आहे आत्मानात्म विचार. मुख्य विचार मी कोण आहे, मी कोण आहे हा कर. ज्ञानोबाराय सांगतात, मी कोण आहेसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मला हे कळलं, आणि हेच कळण्यात पुरुषार्थ आहे का मी म्हणजे ह्या 3.5 हाताचं शरीर आहे, मरणारं जन्मणारं, का मी म्हणजे सुखदुःख भोगणारं सूक्ष्म शरीर आहे, किंवा ज्ञान अज्ञानाशी व्यवहार करणारं, ज्येष्ठ कनिष्ठत्वाचा व्यवहार करणारं हे कारण शरीर. ही 3 शरीर आहे माणसाला. तसं तर नाथ महाराजांनी 4थं एक शरीर सांगितलेलं आहे. एक आहे स्थूल हाडामांसाचा, ह्या स्थूल देह आहे. याच्यामध्ये जे काही अंतःकरण प्राण वगैरे आहेत याच्यापासून सूक्ष्म शरीर आहे. ह्या दोन्हींचं एक कारण असणारा एक कारण शरीर आहे. आणि या कारण शरीराच्या नाशासाठी एक शरीर लागतं, ते महाकारण शरीर आहे, ज्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे असं वृत्त्यात्मक ज्ञानाचा वास आहे. अशा प्रकारची ही 4 शरीर आहे. पण आपलं शरीर जे आपण जे आहोत मी, तर मी ह्या स्थूल शरीराचा कधीच संबंध नाही. हे जन्मणारं मरणारं सुख जे शरीर आहे हे मी नाही, स्थूल शरीर मी नाही. जे सुखदुःखाचं भोग घेणार आहे ते सूक्ष्म शरीर पण मी नाही. जे मी अज्ञानी म्हणतं ते मी अज्ञानी म्हणणारं ते कारण शरीरसुद्धा मी नाही. आणि त्याचा नाश करणारं मी ब्रह्म आहे हे सुद्धा एक शरीर आहे. तेव्हा ते सुद्धा शरीर मी नाही. ह्या सर्वांच्या अतीत असणारं असंग निर्विकार अशा प्रकारचं, जिथं जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, बंध नाही, मोक्ष नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, अशा तुकाराम महाराज म्हणतात ना, आपुल्या माहेरा जाईन मी आता. हे आपलं खरं माहेर आहे. आणि त्या माहेराला जशी एखादी सासूरवासिनी स्त्री, स्वामी महाराजांनी अंतकालच्या वेळेला त्यांना हार्ट अटॅक आला. ते माशासारखे तडफडत होते एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर. तर त्यांनी सांगितलं की अरे खडू आणा आणि या भिंतीवर लिहा म्हणे. कोणती ओवी? आम्हाला काही ओवी माहीत नव्हती आणि त्यांनाही त्या काळात आठवेना लवकर. मग ते ज्ञानेश्वरी आणा मी सांगतो. त्यांनी तितक्यात त्यांना आठवली. त्यांनी असं सांगितलं, सांडोनी अंगीची खोळी सरपरिगाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. त्यांनी सांगितलं की ही ओवी लिहा. त्या ओवीचा अर्थ आपल्याला थोडक्यात सांगतो. त्या ओवीचा अर्थ असा आहे की एखादा सर्प जो आहे, सर्प जेव्हा कात टाकतो आणि आपल्या बिळात शिरतो त्यावेळेला ही आपण टाकलेली कात कोणी नेली पुस्तकात ठेवायला का कोणी विकली किंवा ती तशीच पडून राहिली याचा कधीच विचार करत नाही. सांडोनी अंगीची खोळी सरपरिगाला पाताळी, परंतु तसं म्हणणे ते त्वचा कोण सांभाळी, त्याच्या कात कोण सांभाळ करतं, त्याला काही त्याची गरज नाही. तसा जो पुरुष या जीवनामध्ये येऊन परमात्म्याची प्राप्ती करतो, परमात्म्याचं ज्ञान करून घेतो, म्हणजे परमात्मा आणि मी एक आहे अशा प्रकारचं अभेदाचं ज्ञान करून घेतो, त्या पुरुषाला हा शेवटचा जन्म असतो. आणि त्याचं शरीर किती बाहेरून दुःखी असलं, मेरू पर्वतापेक्षाही मोठी मोठी संकटं त्याच्यावर येऊन गुजरली तरी त्याचा एक केससुद्धा वाकडा होत नाही. तेव्हा स्वामी महाराज म्हणले, त्या सर्पासारखा आनंद मी आज भोगत आहे. हे शरीर सांडून आता मी टाकलं ना, तर मला असं वाटतं या शरीरात राहणं म्हणजे सासुरवास आहे. आणि शरीर एकदा ही उपाधी टाकून दिली की मी माझ्या मूळ स्वरूपात माहेरला, एखाद्या स्त्रीला सासरीहून माहेरी जाण्याला जसा आनंद होतो तसा आनंद मला आज होत आहे. आम्ही सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही बोलू नका,
जास्त बोलू नका, बोलण्याने त्रास होईल. तर त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे, माझा एक पाय स्वर्गात आहे आणि एक पाय पृथ्वीवर आहे, हे मलाही कळतं. पण अशा वेळेला मी आयुष्यभर जो परमार्थ केला, मी केला तो विचाराचा परमार्थ केला आणि त्या विचाराच्या परमार्थाने आज मला हा आनंद भोगायला मिळत आहे. आणि तुम्ही म्हणता बोलू नका. मेलेला माणूस तुम्हाला सांगायला येईल का? मी जिवंत असताना तुम्हाला मरणानंतरची अनुभूती सांगत आहे आणि तुम्ही म्हणता बोलू नका, तुम्हीच मरा. विठ्ठल 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 विठ्ठल. याचाच अर्थ असा आहे की क्षणाक्षणाला हाच विचार करावा, क्षणक्षणा हाची करावा विचार. आणि विचार कोणता करायचा? तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू म्हणजे संसाररूपी समुद्र. या जन्ममरण परंपरा पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. ह्या संसारातून, संसार हा सामान्य नाही. सामान्य एखादा ओळ असेल तर आपण पायी उताराने जाऊ शकतो, नदी असले तर नावेने जाऊ शकतो. परंतु हा जर महान अथांग असा समुद्रातून आपल्या बाहूने आपण कधीच तरून जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला परमात्म्याचंच सहाय्य घ्यावं लागतं. ते कोणतं? तर माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही दरोनिया बाही भवहा तारी दातारा. अशा प्रकारचा परमात्म्याचं आपण रात्रंदिवस विचार करावा, तो संसार तरून जाण्यासाठी. आणि हा विचार का करावा? तर हे शरीर कधी पडल हे सांगता येत नाही. कारण ह्या शरीराला स्वतः नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे. हे अभंगाच्या द्वितीय चरणात नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, जाणार सावधान. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. मनुष्याचा हा जो देह आहे हा नाशिवंत आहे. म्हणजे दुसऱ्याकडून सुद्धा याची हत्या होऊ शकते, आपल्याकडून सुद्धा याची हत्या होऊ शकते. आपण याला किती जपून ठेवण्याचा प्रयत्न केला तसं फळ जरी किती दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी सडणारच आहे. असा याचा स्वभावता पण नाश होतो, दुसऱ्याकडूनही नाश होतो, स्वतः आपोआपही त्याचा नाश होतो. असं हे शरीर आहे. आणि या शरीरामध्ये मनुष्याने मृत्यूचा विचार केला की आपोआप मृत्यू आपल्याला आहे असा निश्चय झाला की मनुष्याला आपोआप ह्या संसारातल्या विषयांच्या विषयी वैराग्य निर्माण होतो. आपली वेळ संपत आलेली आहे. स्वामी महाराज सांगायचे की आपण उंदरांचा जेव्हा सुळसुळाट होतो त्यावेळेला त्या उंदरांना पकडण्यासाठी आपण पिंजरा करतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये काही पेरूचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, शिळ्या भाकरीचे तुकडे ठेवतो आणि आपण त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवतो. तो उंदीर येतो आणि त्याच्यात जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेला त्या हालचालीमुळं तो ज्या पिंजऱ्याचा दरवाजा आहे तो लावला जातो. त्या उंदराच्या लक्षात येतं की आता आपल्याला काही केलं तर बाहेर आता आपल्याला सुटका नाही आणि आता हा मालक येईल, आपल्याला कुठंतरी नेऊन या ठिकाणी एखाद्या खोल पाण्यात तरी सोडून देईल, मारील तरी. याच्यामध्ये आपला मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे, मृत्यू अटळ आहे असं त्याचं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला तो उंदीर जो आहे त्या पिंजऱ्यात आपण प्रयोग करून पहा, त्या पेरूच्या फोडीला तोंडसुद्धा लावत नाही. अगोदर खाण्यासाठी प्रवृत्त असतो पण मरण कळलं की ते खात नाही. स्वामी महाराज म्हणायचे कारण का
त्याला बंध कळला. आपण आता बंधनात सापडलेलो आहोत. आपला मृत्यू निश्चित आहे. उंदरासारखा सामान्य जीव, पण त्यालासुद्धा बंध कळतो, पण मनुष्याला मरण आणि मरणाचा बंध कळत नाही. आपण पशुपेक्षाही नीच आहोत. विठ्ठल 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 थोडक्यात सांगतो. एका मनुष्याने नाथ महाराजांना असं आनंदात पाहायचा. नाथ महाराजांवर यौवन थुकला 108 वेळा, तरीसुद्धा नाथ महाराजांच्या चेहऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. ते स्थितप्रज्ञ. आणि हा मात्र पैठण गावातला सर्वात मोठा सावकार. त्याच्या शेकडो एकर, असं सांगतात की त्याला 1200 एकर जमीन होती. आणि एवढा तो सावकार, पण त्याला रात्री झोप येत नसायची. त्याला नाथ महाराजांचा हेवा वाटला. त्यांनी एक दिवस नाथ महाराजांना विचारलं, मी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रीमंत, आणि तरीसुद्धा मला माझ्या जीवनात जो आनंद नाही, आणि तुमच्या जीवनात मात्र खूपच आनंद दिसतो. आनंदाचे डोळे आनंद तरंग, तेव्हा याचं काय रहस्य मला सांगा. नाथ महाराजांनी त्याचा हात आपल्या हातात घेतला, त्याचं हस्तरेषा भविष्य पाहिलं, आणि त्यांनी सांगितलं, मी आनंदी कसा मला काय सांगता येत नाही, पण मला थोडं भविष्य कळतं. आणि त्या भविष्यामध्ये असं दिसतंय की आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे, हे मात्र मला कळतं. असं कळल्याबरोबर त्यांनी सांगितलं, आता उपाय काय करू. त्यांनी सांगितलं, उपाय मला काही कळत नाही, पण मृत्यू आहे एवढंच कळतं. मग त्यांनी तिथून निघाला, आणि रस्त्यातच त्याची जी काही कुळं होती, ज्यांना व्याजाने पैसे दिले, त्यांना तो काही हुकुमशाही करत होता. त्यांनी सांगितलं, पैसे सुटले, पण मी तुम्हाला वाईट बोललो ते विसरून जा, मी तुमची क्षमा मागतो. घरी गेल्यावर सगळ्या कमरेच्या किल्ल्या सोडून त्यांना दिल्या, आणि अशा प्रकाराने ह्या सगळ्या किल्ल्या त्यांच्या ताब्यात दिला. सुनांना सांगितलं, तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात, आता आम्ही 8 दिवसाचे सोबते आहोत, सगळं विसरून जा, मला क्षमा करा. आणि देवघरात गेला, आणि रात्रंदिवस काय हरे कृष्ण 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 हरे हरे. 7वा दिवस मावळला, मृत्यू आला नाही. 8वा दिवस त्याला वाटलं सूर्योदयापर्यंत दिवस असतो, वारा असतो. 8वाही दिवस उजडला, मावळला, मृत्यू आला नाही. तो नाथ महाराजांच्या जवळ गेला, आणि त्यांना सांगितलं, पठ्ठ्याने तुमचा सर्व या ठिकाणी भविष्य खोटं करून दाखवलं. आज 9वा दिवस उजाडला तरी मी जिवंत आहेत. नाथ महाराज हसले, त्याचा हात हातात घेतला. ते म्हणे, जाऊ दे, पण तुला 8 दिवस कसे गेले हे सांग. ते म्हणे, मृत्यूची टांगती तलवार दिसली, त्यामुळं मी इतका चांगला राहिलो आणि इतकं भगवंताचं भजन केलं की त्या ठिकाणी माझ्याकडून एकही पापकृत्य घडलं नाही. याचं कारण मरण. तसं नाथ महाराजांनी सांगितलं, तू जसा 8 दिवस विचार केला, तसा मी क्षणक्षणा हाची करावा विचार. ह्या मृत्यूचा विचार करतो, त्यामुळं माझ्याकडून सत्कर्म घडतं, असत्कर्म माझ्या जीवनात घडत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, आणि नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माशीला पंख फडफडण्याला जितका वेळ लागतो, एवढाही मृत्यूला वेळ लागत नाही. अशा वेळेला आपण काय मानून या राहिले निश्चिंती, आपण काय निश्चिंत राहिलेलो आहेत, मरण एक दिवस येणार आहे, आपण काही तयारी केली की नाही याचाही आपण विचार कधीच करत नाही. मग त्यांना विचारलं, मग नेमकं आम्ही काय करू. तुकाराम महाराज म्हणे, काही करू नका, परमार्थात येण्या उडी टाकण्याची तातडी करावी तातडी परमार्थी. आणि नुसती तातड करून चालणार नाही. संतांच्या मार्गदर्शनाखाली, संतांच्या संगतीत तुमच्या जीवनाचा प्रवास जो आहे अध्यात्माचा, तो चोखाळा, असा अभंगाच्या 3य चरणात संत समागमी धरोनी आवडी समागमे संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह
जाणार सकाळ जाणार सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ करावी तातडी परमाताची परमार्थी नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ जाणार सकाळ आपल्या जीवनात गेलेला एक क्षण पृथ्वीतुल्य मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे नरदेह एक क्षण. या ठिकाणी मेरू पर्वता एवढं जरी आपण सुवर्ण दिलं तरी एक क्षणसुद्धा आयुष्याचा वाढत नाही, एवढं हे महत्त्वाचं आहे. म्हणून संत संगतीमध्ये तुम्ही राहा आणि परमार्थाची तातडी करा. महिन्यावर ढकलू नका, उद्यावर ढकलू नका, तर आत्ताच्या आत्ता आणि इथंच तुम्ही परमार्थाचा निश्चय करा आणि त्याच्यात प्रवृत्त व्हा, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराज शेवटी ते जाता आपल्याला एक सूचना देतात की एक आपल्या मराठीतला एक वाक्प्रचार आहे, तुझ्या डोळ्यात काय धूर भरला आहे का? याचा अर्थ धूर भरला का याचा अर्थ डोळ्यात धूर भरला म्हणजे हा व्यवहारातला धूर नाही. तुमच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे तुमच्या अंतकरणात ठासून भरलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला मनाला वाटेल ते तुम्ही करता आणि त्याच्यामध्ये त्याचा विचार करत नाही की याच्यापासून काय चांगलं आहे, काय वाईट आहे, याचा विचार करत नाही. विचार करायला पाहिजे आत्मा अनात्म, सत्य मिथ्या, नित्य अनित्य, ग्राह्य अग्राह्य असा विचार व्हायला पाहिजे. आणि तो विचार तुम्ही करत नाही तेव्हा तुकोबाराय आपल्याला हात जोडून विनंती करतात की आज आई ह्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त एक तुम्हाला मी सांगतो. जाता तुकाराम महाराज म्हणतात की या जगामध्ये राहत असताना डोळ्यात धूर भरू नका, नाम अविवेकी होऊ नका. या ठिकाणी तुम्ही विचारप्रधान असं जीवन जगणं, ते संतांच्या संगतीत जगा आणि भगवंताचं ध्यान करीत, भगवंताचं नामस्मरण करीत सत्यवादी अशा प्रकारचं जीवन तुम्ही यापन करा आणि तुमच्या डोळ्यात धूर भरून राहू नका, असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार नये डोळे धुरे भरून राहो नये डोळे धुरे भरून नशिवंत देह जाणार सकाळ नशिवंत देह जाणार सकाळ डोळे धुरे भरून राहो नये धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य
सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान नशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ जाणार सकाळ तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. तुम्हाला या जीवनातही शांती पाहिजे असेल, मरणानंतरही शांती पाहिजे असेल तर या ठिकाणी तुका म्हणे इह लोकीच्या, इह म्हणजे ह्या मृत्यूलोकामध्ये राहत असताना तुमच्या डोळ्यात धूर भरू नका, नये डोळे धुरे भरुणी राहो, अशा प्रकाराने आपल्याला जाता जाता सूचना करत आहेत. या ठिकाणी आज आपण यथाशक्ती यथामती ह्या मातोश्रींच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने जगद्गुरू तुकोबारायांचा नियोजित वेळेमध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला आणि या निमित्ताने आपण माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी अशी प्रार्थना करू की जो जगद्गुरू तुकोबारायांचा आम्हाला निरोप आहे तो निरोप आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या अनुष्ठानात आणावा, आमच्या जीवनाच्या शैलीमध्ये ती एक आचारसंहिता आमच्याकडून पाळली जावी. यासाठी माऊली तुम्ही आम्हाला मनोबल, शारीरबल, बुद्धिबल आणि आत्मबल द्या. आणि ह्या माऊलीनं जसं आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं तसं आमच्याही जीवनाचं परम सार्थक व्हावं. आणि त्या निमित्ताने ही त्यांची जी प्रजासंतती आहे त्या संततीच्यासाठी आपण माऊलीच्या सत्तेतून प्रार्थना करायची. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ आमचे असणारे त्यांचे जे वंशज आहेत ते सर्वच या ठिकाणी सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशी शुभकामना करून आजच्या चिंतनाला या ठिकाणी आपण विराम देऊ. आणि ही शब्दरूपी सुमनं माऊलींच्या सत्तेतून ह्या माऊलींच्या चरणकमली आपण समर्पण करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हो हो विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल